तर हे जे कांदळगावमधलं रामेश्वराचं मंदिर आहे तिथे ही अशी शिल्पसुद्धा आढळतात, बघू शकता तुम्ही, इथे पण आहे। लढाईसारखं काहीतरी वाटतंय हे मला, किंवा मी कदाचित चुकतही असेल काय माहीत नाही। अशी जरा हत्यारं वगैरे दिसत आहेत आणि हे तर लढाईचंच दिसतंय। हे पण एकदा नीट जरा बघून घेऊयात। हे मंदिरातलं वाटतंय पहिलंवालं, दुसरं नाही कळत आहे मला। दुसरं हे पण बघू शकता, असं वीरतेचं लढाईचं असं काहीतरी इंडिकेट करणारं शिल्प आहे। हे थोडं अर्धवटच आहे वाटतं सापडलं तेव्हा, कदाचित मला वाटतं हे आहे, हे तिकडचं आहे वाटतं। आणि ते नंदी देखील आहे। आणि तिथे पण एक आहे, ते सुद्धा बघूयात। हो इथे ना शेवाळ आहे फारच, हे बघा इथे पण आहे। शिवाजी महाराज इथे आले होते, त्यांनीच हे बांधलेलं आहे मंदिर। जेव्हा सिंधुदुर्ग किल्ला त्याचं जी तटबंदी आहे ती काम करताना उभी राहत नव्हती, सारखी ढासळत होती, तेव्हा देव रामेश्वराने छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत दिला होता की त्यांचं स्वयंभू रामेश्वराचं स्वयंभू शिवलिंग आहे, त्याचं इकडे जे स्थापना करून त्यानंतरच सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम नीट काहीही विघ्न न येता होणार असं सांगितलं होतं। तर मग छत्रपती शिवाजी महाराज कांदळगावला आले होते। ते बघा, त्यांचा तिथे वडाच्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे, तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने। आणि हे मंदिर रवळनाथाचं आहे, कारण इथे बऱ्याचशा कोकणातल्या मंदिरात व्हिडिओ आणि फोटो अलाउड नसतात, त्यामुळे आपण जेवढं शक्य तेवढंच दाखवू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज। आरती गाया संकट रक्षी शरण तुम्हामी, गणपती बापा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बापा मोरया। तू मंगल मूर्ती तू गणनायक, वक्रतुंड तू सिद्धिविनायक, तुझ्या दारी आज पाठलो, तुझ्या दारी आज पाठलो, हे इच्छित मज द्याया, संकट रक्षी शरण तुम्हारी। जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू भावते ओ वाळू, तुझ कर्पूर गौरा जय जय, कर्पूर गौरा भोळा निर्विशाळा, अर्धांगी पार्वती फुलांचा माळा, निधीचे उदळण कंठ निळे, ऐसे शंकर शोभे उमा वेळाला, जय देव जय देव जय श्री शंकरा। आनंद पूजन तमेव माता पिता तमेव, तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविण तमेव, तमेव सर्व मम देव। हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे आपल्या गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले, त्याचा दुसरा दिवस आहे आज। आणि तुम्ही बघितलं सकाळपासून काय काय चाललं होतं ते। आणि आता आम्ही आरती केली आणि आता आम्ही जेवायला बसतो आहोत। घरी आमच्या चिनू जरा थोडा आजारी आहे, त्याला इथलं वातावरण म्हणजे सगळ्यांनाच ऑलमोस्ट इकडे गावी आल्यावर ना इतकं वातावरण थंड झालं आहे ना, पाऊस पडल्यावरती इतकं गारेगार होतं की सगळ्यांना सर्दी आणि खोकला ताप सुरू आहे। तर चिनू आराम करतोय जरा,
आजचा बाप्पाचा नैवेद्य. 1 hour later. आम्ही गावी आल्यापासून सगळ्यांना एक एक करून व्हायरल सुरू आहे. आता मम्मीचा नंबर आहे. आज सकाळी चिनू जाऊन आला आहे डॉक्टरकडे. त्याच्या एक दिवस आधी सुधीर काका आणि काकी जाऊन आलेले. पाऊस असं काही सारखा नाही पडत आहे, पण पडतोय ना तसं गारेगार वातावरण होतं आहे. त्यामुळे आम्ही आत्ता मम्मीला घेऊन डॉक्टरकडे आलेलो. आणि आज आमच्याकडे भजन पण आहे, तर त्याच्यासाठी लाडू वगैरे आम्हाला घ्यायचे होते म्हणून आम्ही मालवणला आलो होतो. म्हणजे आलो आहे. आत्ता आम्ही आलेलो आहोत पप्पांच्या मामांच्या घरी, ते मालवणला. कारण पप्पा चालले आहेत लाडू घ्यायला आणि मम्मी आणि मी जरा इथे बसू थोडा वेळ. काय ग, चला आपण आता आलोच आहोत तर इथल्या बाप्पाचं पण दर्शन घेऊयात. हिचं नाव काय आहे? यशवी. ओके, क्यूट आहे एकदम. ती बिझी आहे. यशवी तू किती क्यूट आहेस. दाखवता आदित्य रासन. दीड दिवसांचे बाप्पा चालले आहेत बघा विसर्जनाला. बाप्पा चालले, बाप्पा चालले. हे काय आहे ग हे? ते खूप सारे गणपती आहेत, रांगेत आहेत. 1 hour later.
गणपती बाप्पा मोरया. आरती Radha